आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिकच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलीस अंमलदारांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आकाश बाबू आत्रम वय 28 राहणार गोंडवाडी फुलेनगर पेठ रोड नाशिक हा लेखानगर परिसरात गुप्तपणे गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळताच त्यास सापळा रचत त्याच्याकडून 4 किलो वजनाचा 83,260 रुपये किमतीचा गांजा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला। पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, दिलीप सगळे, मंगला जगताप, योगेश चव्हाण, चंद्रकांत चकोर, दत्तात्रय चकोर, भूषण सोनवणे, रवींद्र दिघे, मंगेश जगताप, चारुदत्त निकम, भगवान जाधव, भारत राऊत, अनिरुद्ध येवले यांनी केली। एक्स्ट्रॅक्शन सेलचे PC भूषण सोनवणे त्यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे म्हणून। त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन्फर्म केली। त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली। त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात सापळे लावण्यात आले। तीन सापळे लावले होते। त्या दरम्यान लेखानगर उड्डाणपुलाजवळ अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे। त्या हॉटेलजवळ एक संशयित इसम दिसून आला। त्याच्या हातात बॅग होती काळ्या रंगाची, परंतु कुठलीही घाईगडबड न करता त्याच्यावर वॉच ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला सापळावरून अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून आम्हाला एक 4 किलो गांजा मिळून आलेला आहे, सुका गांजा। सदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे। सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आत्रम आहे आणि तो गोंडवस्ती फुलेनगर पंचवटी येथील राहणार आहे। मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉच ठेवून होतो, परंतु तो मिळून येत नव्हता। तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे। PC भूषण सोनवणे यांनी याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्याचप्रमाणे सगळे अंमलदार आहेत आमचे, हे त्या काही दिवसापासून त्याच्या मागावर होते। तर आमचा जो ट्रॅप आहे तो सक्सेस झालेला आहे। त्याप्रमाणे आम्ही कारवाई करीत आहोत। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।